मला आपल्याकडूनच माहिती मिळते, पण मी एवढंच सांगेन की बाबा धर्माधर्मातली तेढ नसावी, लोकांनी शांतताप्रिय राहण्याचा प्रयत्न करावा. यवत हा तसा माझाच मतदारसंघ होता, मला लिडिंग दिलं, माझा पहिला आमदार बी आलता. तर मी हिंदू आणि मुसलमान दोघांनाही विनंती करीन की हे समतेचं राज्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचं शिवरायांचं राज्य आहे. इथं दंगादंगी न करता कुणाच्या प्रक्षोभ ह्याच्यामुळे होत असेल तर तुम्ही शांततेनं घेण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. ही दोन्ही समाज बांधवाला, हिंदू आणि मुस्लिमांना माझी नम्र विनंती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काही दिवसांपासून आपण बघितलं तर असे आक्षेपार्ह स्टेटस किंवा भडकाऊ भाषण असतील, याच्यामुळे कुठेतरी ही सोसायटीमध्ये एक काय म्हणतात त्याला ज्वलंत पेटवण्याचा विषय सुरू आहे असं वाटत नाही? असं दोन्ही समाजाच्या बांधवांनी, तरुणांनी हे लक्षात ठेवावं की आपल्यामुळं जातीय किंवा धार्मिक तेढ होईल असं वागू नये. आणि त्यासाठी राज्य सरकारच्या गृह खात्यानं योग्य ती ॲक्शन संबंधित जो कोण गुन्हेगार दोषी असेल त्याची करण्याचा प्रयत्न करावा. कृषी मंत्र्यांची उचलबांगडी झाली होती, त्यांना क्रीडा मंत्री पद दिलंय, काय कसं बघताय? आता ही काय झालंय, माझा पक्ष सत्तेत नाहीये, हा देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा आणि आपले शिंदे साहेबांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं यथा योग्य नाही. पण विधान भवनात त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही होता ज्यांच्यासोबत आपण युती केली, जे सत्तेत आले ते लोक आता अशा पद्धतीने पत्ते खेळतात? नाही, आता युतीत मी नव्हतो, कालच्या विधानसभेपासून मी युतीत नव्हतो. म्हणजे माझी आणि त्यांची युतीची एनडीएची विधानसभेपासून युती तुटलेली आहे. कारण शिंदे साहेब आणि अजितदादा आल्यानंतर बीजेपींना आमच्यासारख्या प्लेयरची गरज वाटली नाही, मोठे प्लेयर आल्यामुळे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. आम्ही स्वतः 100 जागा लढवल्या, त्यातला एक विधानसभा सदस्य माझा निवडून आला. अनेक पक्षांमध्ये तुमच्या पक्षामध्ये तुमचे अनेक शेतकरी सुद्धा असतील. अशा शेतकऱ्यांचे विषय बाजूला ठेवत थेट जर एखादा कृषी मंत्री विधान भवनात रम्मीचे डाव मांडतो, ते कितपत योग्य आहे? माझं म्हणणं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर ॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांचा विषय, शिक्षणाचा विषय, तरुणांच्या रोजगारांचा, एमपीसी यूपीसीचा विषय बाजूला डायव्हर्ट करण्यासाठी संबंधित राज्य सरकारनं त्या योग्य त्या मंत्र्यांना दखल देऊन, तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव देत नाही, कर्जमाफी करतो म्हणला ते केलं नाही, आणि तुम्ही म्हणला होता ह्यांना हे करू ते करू, ते कुठे गेलं? ते विषय डायव्हर्ट करण्यासाठी ही मंडळी असं काहीतरी विषय करतात. तुम्ही जे पहिलं मुद्दा आहेत, आज शाळा बंद व्हायला लागल्या, त्या खेडेगावातल्या आदिवासी सेक्टरमधल्या ग्रामीण भागातल्या शाळा बंद व्हायला लागल्या, आणि महात्मा फुलेंनी सांगितलं की सक्तीचं आणि फ्री शिक्षण झालं पाहिजे. ते आज गरिबाला शिक्षण घ्यायची व्यवस्था नाही झाली. आज मोठमोठी विद्यापीठं झाली, प्रायव्हेटायझेशन आलं, साऱ्या उद्योगपतींचं राज्य चाललेलं आहे. आणि हे काय करतात, शाळा नीट नाही, शाळेला बजेट नाही. या देशामध्ये नोबेल पारितोषिक एकाही इंडियाला मिळालं नाही, अमेरिका मिळवती का? अमेरिकेमध्ये एज्युकेशन आणि हेल्थला सर्वात जास्त बजेट आहे, पण इंडियामध्ये उलट आहे. महाराष्ट्रात तर उलट आहे. आमचं म्हणणं आहे फ्री शिक्षण, 1 नेशन 1 एज्युकेशन, 1 नेशन 1 हेल्थ, हे करण्याची भूमिका करावी. पण केंद्र आणि राज्य त्याला दुजारा देते आणि दुसरंच मुद्दं काढून लोकांना मूळ मुद्द्यापासून बाजूला भयकवतंय. म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने, विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या, महिलांच्या बाजूने आहे. सर, नव्या कृषी मंत्र्यांकडून काय अपेक्षा? आता काय, अजून त्यांना बसू द्या, तरी आज बाहुल्यावर बसलेत, बसल्यानंतर पाहू द्या आता काय होईल. कुठलाही कृषी मंत्री झालं तरी मुळात म्हणजे शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं ना प्रत्येक सभेत, कर्ज माफ करणार करणार करणार. आता आमचं त्यांना म्हणणं आहे, फडणवीस साहेब आता ते करून दाखवा, तुम्ही येऊन दाखवले तसं करून दाखवा, एवढीच आमची त्यांना नम्र विनंती आहे. जे आधी कृषी मंत्री होते, आता त्यांना खरं तर क्रीडा मंत्री बनवले. विरोधक असं म्हणतात की आता रमी सुद्धा राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करा. वाटतं का तुम्हाला? आता ते काय झालं, मुळात म्हणजे अशा मंत्र्यांचं आता काय, देवेंद्र फडणवीसची मजबुरी झाली काही माहित नाही विशेषमध्ये, पण त्यांनी योग्य ती धडा द्यायला पाहिजे होता. पण त्यांनी ठीक आहे, मला वाटतं ट्रान्सफर काहीतरी केलेलं आहे, त्यांना क्रीडा खातं दिलेलं आहे. मुळात म्हणजे लोकांची भावना काय आहे, शेवटी राजा कोणाच्या जेव्हा अवलंबून असतो, प्रजेच्या मनात आलं तर राजाला उलटं करायला वेळ लागत नाही. प्रजाचं मत होतं की बाबा त्यांनी रिझाईन द्यावा, पण त्यांनी ऐकलं नाही. ते म्हणणार आता ह्या प्रजेचं ऐकावं तर उद्या आमचं सारच मंत्री जातील. म्हणून नेरेटिव्ह टाईपचा, करेक्ट टाईपचा, करेक्ट नेचरचे माणसं त्यांनी ठेवली पाहिजेत. अशा देशाचं ते राज्याच्या मुख्यमंत्र्याला अधिकार आहे, त्यांच्यात मी इंटरफेअर करणं योग्य नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.